नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 25 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडे माजी अग्निवीरांसाठी वर्ग 3 सरकारी पदांमध्ये 20% आरक्षण जाहीर करणारे राज्य कोणते आहे? प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात. गुजरात सरकारने माजी अग्निवीरांसाठी वर्ग 3 पदांमध्ये 20% आरक्षण जाहीर केले. आरक्षण लागू असलेली प्रमुख पदे पुढील प्रमाणे आहेत: आर्म्ड पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच PSI, आर्म्ड पोलीस कॉन्स्टेबल, SRPF प्लटून कमांडर, पोलीस कॉन्स्टेबल, जेलर ग्रुप 2, जेल सिपॉय, फॉरेस्ट गार्ड आणि फॉरेस्टर. अतिरिक्त सवलती बघा, तर माजी अग्निवीरांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीत म्हणजेच फिजिकल एफिशियन्सी टेस्टमध्ये सूट देण्यात येईल. वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट त्यांना मिळणार आहे. पहिल्या अग्निवीर बॅचमधील उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत यामध्ये दिली जाईल. गुजरात राज्याबद्दल बघा, तर गुजरात राज्याची स्थापना झाली होती 1 मे 1960 रोजी. राजधानी आहे गांधीनगर. अधिकृत भाषा वापरली जाते गुजराती. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राष्ट्रीय उद्याने आहेत गीर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान, मरीन राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, अंबाजी मंदिर आणि अक्षरधाम मंदिर. प्रश्न दुसरा, बुद्ध परिनिर्वाण शिल्प असलेला दुर्मिळ 4 बाजूंचा दगडी स्तंभ कुठे आढळला आहे? प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भीमसरी गाव, आदिलाबाद. जून 2026 मध्ये भीमसरी विलेज येथे 4 बाजू असलेला दुर्मिळ दगडी स्तंभ आढळून आला. या स्तंभावर भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणाचे शिल्प कोरलेले आहे. स्तंभावर बौद्ध, वैष्णव आणि शैव परंपरांशी संबंधित शिल्पे एका स्मारकावर आढळतात. एका बाजूस बुद्ध परिनिर्वाण मुद्रा, दुसऱ्या बाजूस विष्णू शयन मूर्ती, तिसऱ्या बाजूस वीर योद्ध्याची आकृती, तर चौथ्या बाजूस उमा लिंगन म्हणजेच शिव पार्वती मूर्ती कोरलेली आहे. आदिलाबादचा इथे उल्लेख झाला आहे, जे येते तेलंगणा राज्यामध्ये. तर तेलंगणा राज्याबद्दल जाणून घ्या. स्थापना करण्यात आली होती 2 जून 2014 रोजी. राजधानी आहे हैदराबाद. अधिकृत भाषा आहे तेलुगू आणि उर्दू. मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत महावीर हरिण वनस्थळी राष्ट्रीय उद्यान, मृगवनी राष्ट्रीय उद्यान, कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत यादाद्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर, भद्राचलम श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर, बसरा सरस्वती मंदिर आणि जोगुलांबा देवी मंदिर. प्रश्न तिसरा, पिण्याच्या पाण्यातील शिसे म्हणजेच लीड शोधण्यासाठी नवीन शोधक उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? प्रश्न क्रमांक 3 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केंद्रीय विद्यापीठ राजस्थान. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान CURAJ येथील संशोधकांनी पिण्याच्या पाण्यातील विषारी शिसे आयन शोधण्यासाठी नवीन सेन्सर विकसित केला आहे. हा सेन्सर रसायने, बफर किंवा अतिरिक्त अभिक्रियके न वापरता थेट पाण्याची तपासणी करू शकतो. या प्रकल्पाचे नेतृत्व पंकज गुप्ता यांनी केले. या संशोधनात फिनलँडमधील कॅनाटू या नॅनो तंत्रज्ञान कंपनीचे सहकार्य होते. सेन्सरची चाचणी नळाचे पाणी तसेच गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यात करण्यात आली. राजस्थान स्थापना झाली होती 30 मार्च 1949 रोजी. राजधानी आहे जयपूर. अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे. राष्ट्रीय उद्याने आहेत रणथंभोर राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत दिलवाडा मंदिरे, ब्रह्मा मंदिर, अजमेर शरीफ दर्गा आणि कर्णीमाता मंदिर. प्रश्न चौथा आहे, NMC नॅशनल मेडिकल कमिशनने कोणते पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? प्रश्न क्रमांक 4 चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, PG डिप्लोमा. नॅशनल मेडिकल कमिशनने पदव्युत्तर डिप्लोमा वैद्यकीय अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2026-27 हे शैक्षणिक वर्ष PG डिप्लोमा प्रवेशासाठी शेवटचे वर्ष असेल.
तज्ञ वैद्यकीय शिक्षण आता MD आणि MS पदवी अभ्यासक्रमांकडे वळवले जाणार आहे. डिप्लोमा अभ्यासक्रम चालवणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांना त्यांच्या जागा MD आणि MS अभ्यासक्रमांमध्ये रूपांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा निर्णय पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन रेग्युलेशन्स 2023 अंतर्गत घेण्यात आला आहे. प्रश्न 5वा आहे, अलीकडे कोणत्या ॲपने अवघ्या 5 महिन्यात 3.1 कोटी डाउनलोडचा टप्पा पार केला आहे? प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, आधार ॲप. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने विकसित केलेल्या नवीन आधार ॲपने लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 5 महिन्यात 3.1 कोटी 31 मिलियन डाउनलोडचा टप्पा पार केला. हे ॲप अँड्रॉइड आणि ॲपल iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. तर या ॲपमध्ये एका क्लिकवर बायोमेट्रिक लॉक आणि अनलॉक सुविधा उपलब्ध आहे. तसेच चेहरा पडताळणी म्हणजेच फेस व्हेरिफिकेशन, प्रमाणीकरणाचा इतिहास म्हणजेच ऑथेंटिकेशन हिस्ट्री आणि QR कोड आधारित संपादन योग्य संपर्क कार्ड म्हणजेच एडिटेबल कॉन्टॅक्ट कार्ड यासारख्या सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. प्रश्न 6वा, मधुमेहाच्या लक्षणीय अवस्थेची सुरुवात विलंबित करण्यासाठी विकसित करण्यात आलेले पहिले औषध कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, टेप्लिझुमॅब. टेप्लिझुमॅब हे टाईप 1 मधुमेहासाठी विकसित करण्यात आलेले पहिले औषध आहे जे आजाराची लक्षणे दिसण्यास विलंब करते. हे औषध सिल्ड्स या नावाने विकले जाते. याची निर्मिती सॅनोफी नावाच्या कंपनीने केली आहे. हे औषध टाईप 1 मधुमेहाच्या स्टेज 3 ची सुरुवात उशिरा करण्यासाठी वापरले जाते. प्रौढ आणि 8 वर्षांवरील मुलांसाठी हे औषध मंजूर करण्यात आले आहे. औषध 14 दिवसांच्या इंट्रावेनस इन्फ्युजन कोर्सद्वारे दिले जाते. प्रश्न 7वा, जागतिक स्तरावर ओळख मिळवणारी लाकाडोंग हळद कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, मेघालय. लाकाडोंग हळद ही मेघालयमधील जेंतिया हिल्स भागातील प्रसिद्ध हळदीची जात आहे. या हळदीला 2024 मध्ये GI जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग प्राप्त झाला. या हळदीमध्ये 7% ते 12% कर्क्युमिन आढळते, तर सामान्य हळदीत ते साधारण 2% ते 3% असते. कर्क्युमिन काय आहे? तर हा हळदीतील प्रमुख जैवसक्रिय घटक असून तो औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि पोषक आहार उत्पादनांमध्ये वापरला जातो. मेघालय स्थापना झाली होती 21 जानेवारी 1972 रोजी. राजधानी आहे शिलाँग. अधिकृत भाषा आहे खासी, गारो आणि जयंतिया. मुख्यमंत्री आहेत कॉनरॅड संगमा आणि राज्यपाल आहेत CH विजयशंकर. प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत नोकरेक राष्ट्रीय उद्यान आणि बालफाक्रम राष्ट्रीय उद्यान. प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत नर्तियांग शक्तीपीठ, कॅथेड्रल ऑफ मेरी हेल्प ऑफ ख्रिश्चन्स आणि मावफ्लांग पवित्र वन. पुढला प्रश्न, अलीकडे भारतात किती डिजिटल पोलिसिंग ॲप्स सुरू करण्यात आल्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 4. नवी दिल्ली येथे 4 नवीन डिजिटल पोलिसिंग ॲप्सचे उद्घाटन करण्यात आले. सुरू करण्यात आलेल्या ॲप्स पुढील प्रमाणे आहेत. पहिली ॲप आहे अभिज्ञान. दुसरी ॲप आहे CRPL ज्याचं लॉंग फॉर्म आहे क्रिमिनल प्रोसिजर आयडेंटिफिकेशन. तिसरी ॲप आहे ई प्रॉसिक्युशन 2.0 आणि चौथी ॲप आहे ई फॉरेन्सिक्स 2.0. प्रत्येक ॲपचं फंक्शनिंग जाणून घ्या. तर अभिज्ञान ॲप NAFIS नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीमच्या मदतीने बोटांचे ठसे ओळखते. CRPL मध्ये चेहरा, डोळ्यांची बुबुडे म्हणजे इरिस आणि DNA आधारित ओळख पडताळणीची सुविधा आहे. ई फॉरेन्सिक्स 2.0 न्यायवैद्यक पुराव्यांच्या डिजिटल व्यवस्थापनासाठी वापरले जाते. तर ई प्रॉसिक्युशन 2.0 द्वारे न्यायालयीन खटल्यांच्या अभियोजन कामकाजावर देखरेख ठेवली जाते. प्रश्न 9वा, जगातील सर्वात उंच लिओनेल मेस्सीचा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, अर्जेंटिना. लिओनेल मेस्सी यांना समर्पित जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अर्जेंटिनामध्ये अनावरण करण्यात आले. हा पुतळा 26 मीटर उंच असून त्याचे वजन सुमारे 70 टन आहे. मेस्सी फिफा विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरल्यानंतर हा सन्मान त्यांना देण्यात आला. हा भव्य पुतळा अर्जेंटिनातील न्युक्वेन प्रांतातील मॅन्युएल सॅव्हियो येथे उभारण्यात आला आहे. पुतळा राष्ट्रीय महामार्ग 22 जवळ स्थित असल्यामुळे पर्यटक आणि फुटबॉल चाहत्यांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे.
अर्जेंटिना देशाबद्दल जाणून घ्या. अर्जेंटिनाची राजधानी आहे ब्युनोस आयर्स. चलन वापरले जाते अर्जेंटाईन पेसो. राष्ट्रपती आहेत जेवियर मायलेई आणि अधिकृत भाषा आहे स्पॅनिश. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा. व्हॉट्सॲपच्या जागतिक प्रमुखपदी म्हणजेच ग्लोबल हेडपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुणाल शाह. मेटा प्लॅटफॉर्मने क्रेटचे संस्थापक कुणाल शाह यांची व्हॉट्सॲपच्या जागतिक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. कुणाल शाह यांनी विल कॅथकार्ट यांची जागा घेतली असून ते आता जगभरातील 3.3 अब्ज मासिक सक्रिय वापरकर्ते असलेल्या व्हॉट्सॲपचे नेतृत्व करणार आहेत. कुणाल शाह यांच्या मेटामधील नियुक्तीनंतर मितेन संपत यांची क्रेटचे अंतरिम CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.